पाणी भरण्याच्या छोट्याशा वादाचा शेवट जीवघेणा. शोकांतिका. विरारमध्ये शेजाऱ्याची हत्या. विरारच्या JP नगर परिसरात पाणी भरण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाने अखेर जीव घेतला. मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरवून लावला आहे. 57 वर्षीय उमेश पवार हे शांत स्वभावाचे व्यक्ती. रोजच्या प्रमाणे ते घराबाहेर पाणी भरण्यासाठी गेले. शेजारी राहणाऱ्या कुंदा उत्तेकर यांच्यासोबत पाण्याच्या शिल्लक वाटपावरून त्यांची हलकीशी बाचाबाची झाली. पण क्षणभरात रागाच्या भरात त्या महिलेने हातात असलेला मच्छर मारण्याचा स्प्रे थेट पवारांच्या तोंडावर फवारला. काही मिनिटातच उमेश पवार जमिनीवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पाणी टंचाईच्या त्रासामुळे शेजाऱ्यांमध्ये वाद होताना लोक नेहमी पाहतात, पण इतक्या छोट्या कारणांवरून जीव घेण्या इतका तणाव वाढू शकतो का, ही कल्पनाही कोणी केली नव्हती. अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपी कुंदा उत्तेकर यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मृत उमेश पवार यांचे कुटुंबीय शोककूल आहेत. रोजच्या जगण्यातले छोटे वाद कधीकधी मोठे रूप धारण करतात. याची ही घटना जिवंत उदाहरण ठरली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच प्रश्न, पाणी भरण्याच्या वादाने एखाद्याचा जीव जाऊ शकतो, यापेक्षा मोठा धडा समाजाला आणखी काय हवा? ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार. 8 दिवस झाले पाणी नाही घरामध्ये. काल एक दिवस वाट बघितली, पाणी आलं नाही म्हणून आम्ही वरती गेले 2 बाल्ड्या आणायला. म्हटलं रात्रभर होईल, मला संध्याकाळ बाथरूम मध्ये 4 घेतल्या. मग दिवस कामावर असं 4 बाटल्या बसवे. मग तिने बाहेर आली. माझ्या मिस्टरने शिव्या घालायला लागली आणि आली. माझ्या मिस्टर काय बोलले तर लगेच स्प्रे मारला तोंडावर तिने. कसला तरी तो जुळ मारण्याचा स्पॉट काहीतरी. पहिल्यापासून काय वाद ते रोज सगळ्यांना वाद घालायची, सगळ्यांना शिव्या घालायची. मग आम्हाला रूम सोडायची होती भाड्यावरती. आम्हाला कुठे दुसरीकडे रूम भेटत नव्हते म्हणून राहत होत. माझ्या माझीला चांगली शिक्षा व्हायला पाहिजे, माझी शिक्षा व्हायला पाहिजे, मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. त्याला सोडू नका, त्याला सोडू नका.